गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व याविषयी चर्चा केली. इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स. त्यामध्ये चर्चा करताना आपण पाहिलं की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक आयव्ययाला फारसं महत्त्व दिलं नव्हतं, कारण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सरकारच्या निरहस्तक्षेप धोरणाचा स्वीकार केला. त्यामुळे सरकारनं मर्यादित क्षेत्रापुरतंच कार्य केलं पाहिजे. आर्थिक प्रक्रियेमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. संपूर्ण बाजार व्यवस्था ही किंमत नियंत्रणाच्या माध्यमातून चालावी अशी भूमिका सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी स्वीकारलेली. त्यामुळे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या काळामध्ये सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासाला फारसं महत्त्व प्राप्त झालं नव्हतं. परंतु नंतर 19व्या शतकाच्या अखेरीस वॅगनर या अर्थशास्त्रज्ञाने सरकारच्या वर्धमान कार्याच्या सिद्धांताची मांडणी आणि त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व वाढत गेलं. कारण सरकारवरील जबाबदाऱ्या वाढल्या. सरकारने समाजवादी अर्थव्यवस्थेची भूमिका पत्करली. त्यामुळे सरकारवरील जबाबदाऱ्या वाढल्या. सरकारवर देशाच्या विकासाची जबाबदारी येऊन ठेपली. त्यामुळे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारच्या खर्चाला महत्त्व प्राप्त झालं. सरकारचा खर्च वाढला. परिणामी त्या तुलनेमध्ये उत्पन्नाची साधनं वाढली नसल्यामुळे सरकारला तुटीचा अर्थभरणा करावा लागत आणि तुटीचा अर्थभरणा करावा लागत असल्यामुळे तुटीच्या अर्थ भरण्याचं प्रबंधन करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरू लागला. तसंच सरकारला करारोपणाच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यासाठी योग्य पद्धतीनं करारोपण करता आलं पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व वाढत गेलं. आणि आधुनिक काळामध्ये विकसित देश असो किंवा विकसनशील देश असो, दोन्हीही देशाला सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व, दोन्ही देशासाठी सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व वाढलेलं आहे. कारण विकसित देशाला विकासाचा दर कायम टिकविण्यासाठी आणि विकसनशील देशाला वेगाने आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व वाढत गेलं. अभ्यासाची गरज निर्माण झाली आणि सरकार त्या ठिकाणी राजकोषीय धोरणाचा वापर करून कशा पद्धतीनं आर्थिक विकासाचा वेग वाढवता येईल आणि आर्थिक विकासाचा वाढलेला वेग कशा पद्धतीनं टिकून ठेवता येईल यासाठी सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास करू लागलं आणि सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व त्या ठिकाणी वाढत गेलं. आता या तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व का वाढलं, सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व का वाढलं, त्याला कोणती घटक कारणीभूत आहे
कोणत्या घटकांमुळे सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व आधुनिक काळामध्ये वाढलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे सार्वजनिक आयव्ययाच्या वाढीसाठी कारणीभूत असणारी घटक. त्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे सार्वजनिक खर्चाची परिणामकारकता. सार्वजनिक खर्चाची परिणामकारकता हा घटक सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व वाढण्यासाठी कारणीभूत आहे. कारण सार्वजनिक खर्चाचा परिणाम जो आहे तो देशातील उत्पादन पद्धतीवर होतो. सरकारनं जर सार्वजनिक खर्च वाढवला, नवनवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान जर उत्पादन पद्धतीमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर सार्वजनिक खर्चामुळे उत्पादन पद्धतीत बदल होतो. जुनाट उत्पादन पद्धतीचा त्याग केला जातो आणि नवीन कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन करणारी उत्पादन पद्धती स्वीकारली जाते. म्हणून सार्वजनिक खर्चाची जी परिणामकारकता आहे ती उत्पादन पद्धतीवर परिणाम करते. म्हणून सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व वाढलं. तसंच सरकारच्या खर्चाची परिणामकारकता उत्पादन पातळीवर सुद्धा होते. सार्वजनिक खर्चामुळे उत्पादन पद्धतीत बदल होतो. आधुनिक उत्पादन पद्धतीचा स्वीकार केला जातो आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन केलं जातं. परिणामी उत्पादन पातळी सुद्धा वाढते. देशातील उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सुद्धा सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व वाढलं. तसंच उत्पन्नाचं वितरण. सरकारचा सार्वजनिक खर्च वाढत असताना त्याचा उत्पन्नाच्या वितरणावर सुद्धा परिणाम होतो. उत्पन्नाचं वितरण हे देशातील सर्व जनतेमध्ये समान प्रमाणात करण्यासाठी त्याची मदत होते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील उत्पन्नाची दरी कमी करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक खर्च हा परिणामकारक ठरतो. म्हणून उत्पन्नातील वितरण समान करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व आहे. तसंच त्या ठिकाणी रोजगार पातळीवर सार्वजनिक खर्चाचा परिणाम देशातील रोजगार पातळीवर सुद्धा होतो. सार्वजनिक खर्च जर वाढला तर देशातील रोजगाराची पातळी वाढते. रोजगाराची पातळी वाढली तर मागणी वाढून प्रभावी मागणी वाढते आणि परिणामी देशामध्ये त्या ठिकाणी पूर्ण रोजगार निर्माण करता येतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व वाढलेलं आहे. देशामध्ये पूर्ण रोजगाराची पातळी प्राप्त करायची असेल तर सार्वजनिक आयव्ययाचा आपल्याला अभ्यास उपयुक्त ठरतो. तसंच आर्थिक विकास करण्यासाठी सार्वजनिक खर्चाचा परिणाम होत असतो. आर्थिक विकास करावयाचा असेल तर सरकारला सार्वजनिक खर्च वाढवावा लागतो आणि हा खर्च वाढवित असताना महत्त्वाच्या क्षेत्रावर सार्वजनिक खर्च वाढवावा लागतो आणि कमी महत्त्वाच्या क्षेत्रावर सार्वजनिक खर्च कमी करावा लागतो. त्यामुळे आर्थिक विकास दर वाढवता येतो. म्हणून आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठी सुद्धा सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसंच आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी आर्थिक वृद्धी घडवून आणायची असेल, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे दोन घटक वेगवेगळे आहेत. या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या. आर्थिक विकासामध्ये संख्यात्मक प्लस गुणात्मक वृद्धी अपेक्षित असते, तर आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक
वाढ आवश्यक असते, अपेक्षित असते. मग उत्पादनातील संख्यात्मक वाढ घडवून आणण्यासाठी सार्वजनिक खर्च महत्त्वाचा असतो. तसंच आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक खर्च महत्त्वाचा असतो. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते, अर्थव्यवस्था आकुंचन पावते, मागणी घटते, अशा वेळेस सार्वजनिक खर्च वाढवून घटणाऱ्या किमती, घटणारी मागणी कमी करून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य स्थापन करता येते. आर्थिक स्थैर्य स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खर्च महत्त्वाचा असतो. तसंच उत्पादन पातळी, उत्पादन पद्धती, उत्पन्न वितरण, रोजगार पातळी, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी यावर अनुकूल परिणाम घडवून आणण्यासाठी सरकारच्या खर्चाचा एक आराखडा तयार करावा लागतो. सार्वजनिक खर्चाचा एक आराखडा तयार करावा लागतो आणि हा आराखडा अतिशय उत्तम तयार करण्यासाठी सार्वजनिक आय व्ययाचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यामुळे आधुनिक काळामध्ये सार्वजनिक खर्चाची परिणामकारकता वाढवण्यासाठी आपल्याला सार्वजनिक आय व्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व जाणवतं. त्यानंतर सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबविण्यासाठी सरकारची भूमिका आधुनिक काळामध्ये बदललेली आहे. सरकारवरील जबाबदाऱ्या वाढत गेलेल्या आहेत. सरकार अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उपभोग आणि वितरण हे होत असताना समाजाच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा सरकारला वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जनकल्याणाच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबवाव्या लागतात आणि ह्या योजना राबविण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि हा खर्च करण्यासाठी सरकारला उत्पन्न प्रचंड प्रमाणात मिळवावं लागतं आणि म्हणून सरकारच्या उत्पन्नात कशी वाढ करावी आणि सरकारच्या खर्चामध्ये कशी वाढ करावी यासाठी सरकारला सार्वजनिक आय व्ययाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसेच सरकारला समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारची भूमिका बदलावी लागते आणि सरकारला आता जनकल्याणासाठी उपक्रम राबवावे लागतात जेणेकरून जनतेचं कल्याण महत्तम साध्य होईल. मग जनतेच्या महत्तम कल्याणासाठी सरकारला वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात, नवनवीन उपक्रम हाती घ्यावे लागतात आणि ते उपक्रम हाती घेत असताना सरकारला खर्च करावा लागतो आणि तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारला उत्पन्न प्राप्त करावं लागतं आणि ते उत्पन्न कशा पद्धतीने प्राप्त करावं आणि खर्च कोणत्या पद्धतीने करावा हे सरकारला अभ्यासावं लागतं. म्हणून जनकल्याणासाठी उपक्रम राबविणे आवश्यक असते. त्यासाठी सार्वजनिक आय व्ययाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसंच चौथा घटक आपल्याला सांगता येतो सार्वजनिक आय व्ययाचं महत्त्व सांगित असताना विषमता दूर करणे. देशामध्ये आर्थिक विकास घडवून आणत असताना सरकारला खर्च प्रचंड प्रमाणात करावा लागतो. सार्वजनिक खर्च वाढला तर भाववाढ होते, गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढत जाते. श्रीमंत हे श्रीमंत होत जातात, गरीबच राहतात आणि गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढू नये यासाठी सरकारला आर्थिक विषमता दूर करावी लागते. मग प्रादेशिक विषमता असेल किंवा त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंतातील विषमता असेल, ही विषमता दूर करण्यासाठी सरकारला राजकोषीय साधनांचा योग्य वापर करावा लागतो, पर्याप्त वापर करावा लागतो. त्यामधून त्या ठिकाणी श्रीमंताच्या खिशातील पैसा काढून गरिबाच्या खिशात टाकावा लागतो आणि हा श्रीमंताच्या खिशातील पैसा काढून गरिबाच्या खिशात कसा टाकावा
आणि आर्थिक विषमतेची दरी कशी कमी करावी यासाठी सरकारला त्या ठिकाणी सार्वजनिक आय व्ययाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. आणि त्यानंतर 5वा घटक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे दुर्मिळ साधनांचा सुयोग्य व पर्याप्त वापर करणे. विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये भांडवलाची कमतरता असते, उत्पादनाच्या साधनांची कमतरता असते, दुर्मिळता असते. दुर्मिळ असलेल्या साधनांचा पर्याप्त वापर करावा लागतो, त्यामधून आर्थिक विकासाचा वेग वाढवावा लागतो. आणि अशा पद्धतीनं जर दुर्मिळ साधनांचा पर्याप्त वापर करावयाचा असेल, योग्य वापर करावयाचा असेल, सुयोग्य वापर करावयाचा असेल तर सार्वजनिक आय व्ययाच्या अभ्यासाचं महत्त्व वाढतं. अशा पद्धतीनं सार्वजनिक आय व्ययाचं महत्त्व आधुनिक काळामध्ये विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वाढलेलं आहे हे आपण या तासामध्ये पाहिलं. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.